नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत अतिशय छान भरती निघालेली आहे. सहकारी क्षेत्रातली अतिशय उत्तम बँक, सरकारी बँकप्रमाणेच हिचं वेतनमान राहतं आणि नोकरीची सिक्युरिटीसुद्धा सरकारी बँकप्रमाणे तुम्हाला या बँकेत बघायला मिळेल. तर अशा ठिकाणी जाहिरात आहे. सगळ्या प्रकारची पद आहेत. ज्युनियर असोसिएट, क्लार्क असेल, ड्रायव्हर असतील, शिपाई असेल. तर भरती एकदा बघून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परंतु त्या अगोदर मित्रांनो, प्लीज चॅनलवर नवीन असाल तर एडुकोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग एकदा बघूया. मित्रांनो, पहिलं पद ज्युनियर असोसिएट किंवा लिपिक या नावाचं आहे. 165 पद आहेत. त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे डिग्री असणं गरजेची आहे आणि MSc ही कंपल्सरी त्यांनी केलेलं आहे. वयोमर्यादा असेल 18 ते 38 वर्ष. OBC SC करता नियमाप्रमाणे चाललं. वेतन बघा 20,000 रुपये हे प्रोबेशन पिरियडमधलं असेल. प्रोबेशन पिरियड असतो परीक्षा विधान कालात, त्या अंतर्गतलं हे वेतन असेल. इतर वाढलेलं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी परमनंट झाल्यानंतर असेल. दुसरं पद जे आपण म्हटलं ते शिपाई नावाचं. 36 पद आहेत बघा. केवळ 8वी ते 12वी हे जर तुमचं शैक्षणिक ग्रुप असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येईल. 18 ते 38 वर्ष हा वयोगट असेल. जे वेतन आहे प्रोबेशन पिरियडमधलं ते 15,000 असेल. नंतर असेल सुरक्षा रक्षक नावाचं पद आहे. 5 पदं याही ठिकाणी आहेत. शैक्षणिक पात्रता 8वी ते 12वी असेल. वयोमर्यादा 18 ते 38 असेल. OBC SC करता 5 वर्ष आणि वेतन असेल 15,000. आणि नंतरचं आणि शेवटचं पद असेल वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर. 1 पद आहे. 8वी ते 12वी हे शैक्षणिक पात्रता असेल. 18 ते 38 वर्ष हा वयोगट असेल आणि याही ठिकाणी तुम्हाला जे वेतन असेल प्रोबेशन पिरियडमधलं ते 15,000 असेल. आता ही संपूर्ण जाहिरात एकदा डिटेलमध्ये बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर मित्रांनो, बघू शकता ही ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ठाणे अंतर्गत ही जी भरती आहे, नोकरी भरतीची विस्तृत जाहिरात तुम्ही बघू शकता. या ठिकाणी ज्युनियर बँकिंग असिस्टंट नावाचं पद आहे, ज्याला क्लरिकलमध्ये पण गणलं जातं. 123 पदं आहेत. शिपाई श्रेणीची 36, सुरक्षा रक्षकाची 5 आणि वाहन चालकची असं 1 पद आहे. या ठिकाणी तुम्हाला आता ह्या बघा परीक्षाविधीन कालावधीमध्ये वेतन जे असेल तुम्हाला ते या ठिकाणी बघायला मिळते. आता अर्जाची तारीख वगैरे कशी करायची आहे, 18/8/2025 पासून सुरू होतील आणि 29/8 संपून जाईल. म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी हा अर्ज करायचा असेल. आता अर्ज करताना तुम्हाला शैक्षणिक पात्रता एकदा बघून घेऊया. जे बघितलं ज्युनियर बँकिंग असिस्टंट 123 पदं बघा. विद्यापीठाची पदवी असणं 50% गुणांसह, सोबत MSc हा तुमचा कोर्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच बघा या ठिकाणी शिपाई नावाचं पद आहे. 18 ते 38 हा वयोगट असेल. 36 पदं आहेत. 8वी ते 12वीपर्यंतचं शिक्षण असेल. सुरक्षा चालकाची 5 पदं 8वी ते 12वी. वाहन चालक 1 पद 18 ते 38 वर्ष. शिक्षण जे असेल 8वी ते 12वी आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन LMV म्हणजे लाईट व्हेकल मोटर ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परीक्षा कशी होणार आहे या ठिकाणी तर बघा, परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामधले जे विषय असतील गणित असेल, बँकिंग व सहकार, सामान्य व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, सोबत बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीचा हा तुमचा सिलेबस असेल. परीक्षा ही मराठी आणि इंग्रजी या विषयांमध्ये घेण्यात येणार आहे. सोबतच जी परीक्षा झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत एकाच दिन या पद्धतीनं त्या ठिकाणी होईल. मुलाखत कशी होणार आहे तर बघा, मुलाखतीसंबंधी त्यांनी त्या ठिकाणी दिले 10 गुणांची असेल मुलाखत, ज्यामध्ये 10 पैकी 5 गुण उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि इतर मौखिक चाचणीमध्ये असेल. जसे हे शैक्षणिक पदवी कुठली आहे, पदव्युत्तर पदवी आहे का, CIB GIB वगैरे केला आहे का, अनुभव वगैरे आहे का, तर अशा पद्धतीचं मानांकन होऊन तुम्हाला त्याची गुण वाटल्या जातील. अंतिम यादी बघा, आता ऑनलाईन परीक्षा असेल त्यामध्ये परीक्षेचे गुण करून 90 गुणांपैकी अंतिम यादी त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाईल. प्रोबेशन पिरियड जो असेल तो 1 वर्षाचा असेल. फी पेमेंट कशी करायची आहे बघा, परीक्षा शुल्क हे तुम्हाला वेगवेगळ्या पदाकरता अलग अलग पद्धतीनं आहे. 29/8/2025पर्यंतच तुम्हाला संपूर्ण डिटेल पेमेंट करून भरायची आहे. जर तुम्ही ज्युनियर बँकिंग असिस्टंट करता असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 944 रुपये, शिपाई पदाकरता 590 रुपये, सुरक्षा रक्षक करता 590 आणि वाहन चालक पदाकरता 590 रुपये वेतन तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागणार. सोबतच तुम्हाला मराठी असणं गरजेचं आहे. फॉर्म योग्य भरणे गरजेचे आहे. कागदपत्र तपासणीच्या वेळेस कागदपत्र योग्य असणं सगळं गरजेचं आहे. ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. ही जाहिरात जी आहे ते आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तिथून तुम्ही ही जाहिरात एकदा बघून घेऊ शकता आणि इतर की संबंधित माहिती तुम्हाला या ठिकाणी ही संपूर्णपणे या जाहिरातीमध्ये बघायला मिळणारच आहे. तर अर्जाची तारीख पुन्हा एकदा 18 तारखेपासून ही भरती सुरू झालेली आहे. आजची 21 आहे म्हणजे 3 दिवस झालेले आहेत. परंतु 29 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन टेस्ट असेल, मुलाखत असेल, फीस आपण बघितली. ज्या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे ठाणे districtbank.com या संकेतस्थळामार्फत तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन लवकरात लवकर करा आणि या ठिकाणी परीक्षेच्या तयारीला नक्की लगा. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करत चला आणि हो चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन भरतीसोबत लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.